भगवान श्री विष्णूंचा जर कोणता उग्र आणि आक्रमक अवतार मानला गेला तर तो नक्कीच श्री परशुराम. पृथ्वीवर अवतरलेल्या श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी ते 6वे अवतार मानले जातात. वेदांनुसार ब्राह्मण आणि क्षत्रिय हे 2 भिन्न वर्ण मानले गेले आहेत. ब्राह्मणांचे कार्य ज्ञानप्रसार, यज्ञविधी आणि धर्मरक्षण हे असते, तर क्षत्रियांचे कार्य राज्याचे संरक्षण करणे आणि युद्ध करणे हे असते. परंतु श्री परशुरामांच्या व्यक्तिमत्वात या दोन्ही वर्णांचे विलक्षण संगम दिसून येतो. ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्यांनी शस्त्र उचलले आणि युद्धाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळेच त्यांच्या स्वभावात संताची शांतता आणि योद्ध्याची प्रखरता या दोन्ही गुणांचा सुंदर मिलाफ दिसतो. पुराणे आणि महाकाव्यांमध्ये त्यांच्या अनेक भयंकर आणि निर्णायक युद्धांचा उल्लेख आढळतो, ज्यातून त्यांच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष मिळते. असे मानले जाते की रावणाचा पुत्र इंद्रजित आणि श्री परशुराम हे असे 2 पराक्रमी योद्धे होते, ज्यांच्याकडे ब्रह्मास्त्र, वैष्णवास्त्र आणि पाशुपतास्त्र ही 3 सर्वोच्च दिव्य अस्त्रे होती. श्री परशुराम हे भगवान शिवांचे परमशिष्य होते. भगवान श्री शिवांनी त्यांना शस्त्रविद्या आणि युद्धकलेचे कठोर प्रशिक्षण दिले. त्यांच्या आज्ञेनुसारच श्री परशुरामांनी इतर देवतांकडूनही अनेक दिव्य अस्त्रे प्राप्त केली. त्यांचे वैयक्तिक दिव्य अस्त्र भार्गवास्त्र होते, तर विजय हे दिव्य धनुष्य त्यांना भगवान शिवांकडून प्राप्त झाले होते. तसेच परशुरामांनी आपल्या पराक्रमाने समुद्रालाही मागे हटवले आणि कोकण व केरळ या प्रदेशांची निर्मिती केली. भार्गव श्री परशुरामांचे आजोबा रुचिक हे एक महान ऋषी होते. ते प्रसिद्ध भृगुवंशी ऋषींच्या परंपरेत जन्मलेले होते. भृगु ऋषींचे पुत्र च्यवन आणि च्यवनांचे पुत्र पराक्रमी औरव होते. च्यवन ऋषींना एकदा असे जाणवले की राजा कुशिकांच्या वंशात पुढे एक हिंसक ब्राह्मण जन्माला येईल. या भीतीने त्यांनी त्याला शाप देण्याचा विचार केला. पण राजा कुशिकांच्या विनम्र आणि धर्मशील वागणुकीमुळे च्यवन ऋषी अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी शाप देण्याऐवजी त्याला वरदान दिले की त्याच्या वंशात एक महान ब्रह्मर्षी जन्माला येईल. या वरदानाचा परिणाम म्हणजे पुढे त्या वंशात महान ऋषी विश्वामित्र जन्माला आले. च्यवन ऋषींचे पुत्र औरव अत्यंत पराक्रमी होते. क्षत्रियांनी त्याच्या आईला गर्भवती असताना दिलेल्या त्रासामुळे त्याच्या मनात क्षत्रियांबद्दल तीव्र द्वेष निर्माण झाला होता. तरीसुद्धा त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले आणि इक्ष्वाकू वंशातील राजा सागरला युद्धकलेचे शिक्षण दिले. मात्र हा क्षत्रियांबद्दलचा द्वेष त्याच्या वंशात कुठेतरी जिवंत राहिला. आवांना 100 पुत्र होते. त्यातील ज्येष्ठ पुत्र रुचिक अत्यंत विलक्षण होते. त्यांनी कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय केवळ आपल्या इच्छाशक्ती आणि तपश्चर्येच्या जोरावर धनुर्वेद आणि युद्धकलेत प्रावीण्य मिळवले. रुचिकांचे पुत्र जमदग्नी यांनीही आपल्या पित्याप्रमाणेच धनुर्वेद आत्मसात केले आणि ते एक अत्यंत कुशल योद्धा व महान ऋषी बनले. आणि पुढे जमदग्नींचे सर्वात धाकटे पुत्र म्हणजेच भगवान श्री परशुराम, श्री विष्णूंचे 6वे अवतार, ज्यांच्यामध्ये ब्राह्मणाची तेजस्विता आणि क्षत्रियाची पराक्रमी वृत्ती दोन्ही एकत्र प्रकट झाल्या. भगवान परशुराम हे भारद्वाज आणि कश्यप गोत्रांचे कुलगुरू मानले जातात.
ते भृगुवंशीय असून महर्षी भृगू यांचे वंशज होते. एकेकाळी महर्षी रुचिक वधूच्या शोधार्थ विविध प्रदेशात भ्रमण करत होते. त्या काळात भरतभूमीवर सूर्यवंश आणि चंद्रवंश असे दोन प्रमुख राजवंश होते. चंद्रवंशातील राजा गाधी यांना सत्यवती नावाची रूपवती व अविवाहित कन्या होती. महर्षी रुचिक राजदरबारात गेले. राजाने त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. सत्यवतीच्या सौंदर्याने मोहित होऊन रुचिकांनी राजाकडे तिचा विवाहासाठी मागणी घातली. राजा गाधी यांना आश्चर्य वाटले, परंतु ब्राह्मणाची विनंती नाकारणं त्यांना उचित वाटले नाही. म्हणून त्यांनी एक अट घातली. रुचिकांनी त्यांना 1000 अश्व द्यावेत, ज्यांचे शरीर पूर्ण पांढरे आणि एका कानाचा रंग काळा असेल. महर्षी रुचिकांनी ही अट मान्य केली. त्यांनी वरुणदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या कृपेने राजाने मागितलेले अश्व प्राप्त केले. अट पूर्ण झाल्यावर रुचिक आणि सत्यवती यांचा विवाह संपन्न झाला. सत्यवतीने तपस्वी जीवन स्वीकारले, परंतु बराच काळ त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही. दरम्यान तिच्या पित्यालाही राज्यासाठी योग्य वारस नव्हता. यामुळे सत्यवती चिंतेत पडली. एके दिवशी रुचिकांनी तिची व्यथा जाणून घेतली. त्यांनी सत्यवती आणि तिच्या मातेस मदत करण्याचे ठरवले. त्यांनी 2 वेगवेगळी औषधं तयार केली. एक सत्यवतीसाठी, ज्यामुळे तिला महान ऋषी होणारा पुत्र प्राप्त होईल, आणि दुसरे तिच्या मातेसाठी, ज्यामुळे तिला पराक्रमी क्षत्रिय पुत्र प्राप्त होईल. परंतु सत्यवतीच्या मातेस ऋषींवर पूर्ण विश्वास नव्हता. त्यामुळे तिने ती औषधं अदलाबदल केली. काही काळानंतर दोघीही गर्भवती झाल्या. महर्षी रुचिकांना लवकरच हे जाणवले की त्यांच्या पत्नीमध्ये क्षत्रिय सदृश्य तेज प्रकट होत आहे. त्यांनी विचारल्यावर सत्यवतीने सर्व सत्य सांगितले. तेव्हा रुचिक म्हणाले, या अदलाबदलीमुळे तुझा पुत्र ऋषी न होता पराक्रमी योद्धा होईल. हे ऐकून सत्यवती व्याकुळ झाली. तिने विनंती केली की तिचा पुत्र ऋषीच व्हावा आणि योद्ध्याचे गुण तिच्या नातवामध्ये प्रकट व्हावेत. तिची आर्त विनंती पाहून रुचिकांनी ती मान्य केली. काळानंतर सत्यवतीने जमदग्नी नावाच्या पुत्रास जन्म दिला, जे पुढे महान सप्तऋषी म्हणून प्रसिद्ध झाले. आणि त्याच जमदग्नीचे पुत्र भार्गवराम म्हणजेच भगवान श्री परशुराम, श्री विष्णूंचा 6वा अवतार आणि सर्व युगातील महान योद्ध्यांपैकी एक ठरला. देवी रेणुका आपल्या पावित्र्य, पतिव्रत धर्म आणि पतीवरील अखंड भक्तीसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या श्रद्धेची शक्ती इतकी विलक्षण होती की त्या केवळ आपल्या तपशक्तीच्या बळावर न भाजलेल्या कच्च्या मातीच्या भांड्यातूनही नदीतून पाणी भरून आणू शकत होत्या. एके दिवशी त्या नेहमीप्रमाणे नदीवर पाणी भरण्यास गेल्या असता आकाशातून गंधर्वांचा एक समूह रथातून जाताना त्यांनी पाहिला. त्या दृश्याने त्यांच्या मनात क्षणभर चंचलता निर्माण झाली. त्या क्षणिक विचलनामुळे त्यांच्या हातातील कच्चे भांडे त्वरित विरघळून गेले. आपल्याकडून चूक घडल्याची जाणीव झाल्याने आणि पतीसमोर कसे जावे या भीतीने त्या नदीकाठीच थांबून राहिल्या. दरम्यान महर्षी जमदग्नी यांना आपल्या पत्नीच्या उशिराचा संशय आला. आपल्या योगदृष्टीने त्यांनी संपूर्ण घटना जाणून घेतली आणि ते अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला बोलावले, त्याच्या हातात कुऱ्हाड दिली आणि आईचा वध करण्याची आज्ञा केली. परंतु भयभीत झालेल्या त्या पुत्राने ही आज्ञा पाळण्यास नकार दिला.
त्यामुळे संतप्त होऊन जमदग्नींनी त्याला शाप देऊन दगडात रूपांतरित केले. यानंतर त्यांनी एकामागून एक आपल्या इतर पुत्रांनाही तीच आज्ञा दिली, पण सर्वांनी नकार दिला. परिणामी त्यांनी सर्वांना शाप देऊन दगडात परिवर्तित केले. शेवटी केवळ धाकटे पुत्र श्री परशुराम उरले. ते नेहमीच पित्याच्या आज्ञेचे पालन करणारा होते. पित्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी त्यांनी कठोर मनाने आपल्या आईचं शिर धडापासून वेगळे केले. पुत्राच्या या अखंड आज्ञाधारकतेमुळे महर्षी जमदग्नी प्रसन्न झाले. त्यांनी श्री परशुरामांना 2 वर मागण्यास सांगितले. तेव्हा श्री परशुरामांनी विनंती केली की माझ्या मातेला पुन्हा जीवदान द्यावे आणि माझ्या भावांना दगडातून पुन्हा मनुष्यरूप प्राप्त करून द्यावे. पुत्राचं प्रेम, करुणा आणि कर्तव्यनिष्ठा पाहून जमदग्नींनी त्यांची विनंती मान्य केली. त्यांनी रेणुका मातेला पुन्हा जीवनदान दिले आणि सर्व पुत्रांना पूर्ववत मानवरूप प्राप्त करून दिले. श्री परशुराम लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी आणि सामर्थ्यवान होते. जन्माने ब्राह्मण असूनही त्यांना शस्त्रविद्येची विलक्षण आवड होती. त्यांच्या वडिलांप्रमाणेच तेही कुशल धनुर्धारी बनले. महर्षी जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धकला आणि पवित्र शास्त्रांचा सखोल अभ्यास केला. यानंतर त्यांनी आपले जीवन पूर्णतः कुटुंबसेवेस अर्पण केले. आईवडील आणि भावंडांची सेवा करणे तसेच पित्याला आश्रमाच्या कार्यात सहाय्य करणे यातच ते रममाण झाले. ब्रह्मांड पुराणानुसार किशोरवयात असताना श्री परशुरामांना आपल्या आजोबा रुचिक यांना भेटण्याची इच्छा झाली. महर्षी जमदग्नी यांनी त्यांना यासाठी परवानगी दिली. श्री परशुराम रुचिकांच्या आश्रमात गेले. रुचिक आणि त्यांच्या पत्नीने त्यांचं प्रेमपूर्वक स्वागत केले. तेथे त्यांनी काही महिने वास्तव्य केले, सेवा केली आणि आपल्या आजोबांकडून मौल्यवान ज्ञान प्राप्त केले. आपल्या पूर्वजांविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठा असल्यामुळे ते पुढे रुचिकांचा पिता और्व यांच्या आश्रमात गेले. तेथेही त्यांनी काही काळ राहून ज्ञानार्जन केले. त्यानंतर ते औरवांचा पिता महर्षी च्यवन यांच्याकडे गेले. श्री परशुरामांची श्रद्धा, नम्रता आणि सेवाभाव पाहून च्यवन ऋषींनीही त्यांना ज्ञान दिले. काही महिन्यानंतर च्यवन ऋषींनी श्री परशुरामांना त्यांच्या वंशाचं मूळ पुरुष महर्षी भृगू यांना भेटण्यास सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार परशुराम भृगूंच्या आश्रमात गेले आणि त्यांनी आपल्या महान पूर्वजाला वंदन केले. परशुराम काही काळ भृगू ऋषींसोबत राहिले. भृगूंनी त्यांना कठोर तपश्चर्येचे आणि आत्मसंयमाचं शिक्षण दिले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर भृगूंनी त्यांना आदेश दिला की हिमालय आणि गंधमादन पर्वतांवर जाऊन भगवान शिवांची कठोर तपश्चर्या करावी, जेणेकरून त्यांना दिव्य शस्त्रे प्राप्त होतील. परशुरामांनी अखंड श्रद्धा आणि निष्ठेने भगवान श्री शिवांची तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्री शिव त्यांच्या समोर प्रकट झाले आणि वरदान मागण्यास सांगितले. श्री परशुरामांनी दिव्य शस्त्रे आणि अद्वितीय युद्धकौशल्य मिळवण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा भगवान श्री शिवांनी सांगितले की स्वतःला योग्य सिद्ध केल्यावरच ते हे वरदान देतील. त्यांनी श्री परशुरामांना तीर्थयात्रा करण्यास आणि दैत्यदनवांचा संहार करण्यास सांगितले. श्री परशुरामांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि देवांचे शत्रू असलेल्या दैत्यदनवांचा पराभव करून स्वतःला योग्य सिद्ध केले. शेवटी
भगवान श्री शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री परशुरामांना अनेक दिव्य वरदानं दिली. पहिले, ते दिव्य शस्त्रविद्या, युद्धकौशल्य आणि शास्त्रज्ञान यात सर्वश्रेष्ठ होतील. दुसरे, ते युद्धात सदैव अजिंक्य आणि अजेय राहतील. तिसरे, ते पाप आणि रोगांपासून मुक्त राहून सदैव तारुण्य आणि निरोगीपणा प्राप्त करतील. चौथे, त्यांची कीर्ती संपूर्ण जगात पसरलेली असेल. पाचवे, ते कठोर तपश्चर्या आणि अवघड कार्य सहजपणे पूर्ण करू शकतील आणि सदैव भगवान श्री शिवांना समर्पित राहतील. याशिवाय भगवान श्री शिवांनी त्यांना अनेक दिव्य अस्त्रांवर प्रभुत्व दिले. इच्छेनुसार कुठेही नेणारा दिव्य रथ, वेगवान घोडे, अभेद्य कवच, दिव्य धनुष्य, शंख आणि अक्षय बाणांनी भरलेले 2 भातेही त्यांना प्रदान केले. एकदा भगवान श्री शिवांनी आपल्या शिष्य श्री परशुरामांच्या युद्धकौशल्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांना युद्धाचे आव्हान दिले. भगवान श्री शिव आणि शिष्य श्री परशुराम यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले, जे सलग 21 दिवस चालले. युद्धादरम्यान भगवान श्री शिवांनी आपल्या त्रिशूळानं प्रहार केला. तो वार चुकवत असताना श्री परशुरामांनी प्रतिहल्ला केला आणि आपल्या परशूनं जोरदार प्रहार केला. तो प्रहार भगवान श्री शिवांच्या कपाळावर लागला आणि तेथे जखम झाली. आपल्या शिष्याचे अद्वितीय पराक्रम आणि युद्धकौशल्य पाहून भगवान श्री शिव अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी प्रेमपूर्वक श्री परशुरामांना आलिंगन दिले. आपल्या शिष्याची कीर्ती चिरंतन राहावी या हेतूनं त्यांनी आपल्या कपाळावरील ती जखम अलंकारासारखी जपून ठेवली. त्यामुळे खंडपरशु हे भगवान श्री शिवांच्या सहस्रनामांपैकी एक नाव मानले जाते. भगवान श्री शिवांकडून थेट शिक्षण मिळाल्यामुळे श्री परशुराम सर्व शस्त्रधारकांमध्ये श्रेष्ठ ठरले. एकदा घरी परतत असताना श्री परशुरामांनी एका ब्राह्मण मुलाला वाघानं पाठलाग करताना पाहिले. त्यांनी तात्काळ गवताचे एक पाते उचलले आणि आपल्या तपशक्तीनं त्याद्वारे वाघाचा संहार केला. त्या मुलाला कोणतीही इजा झाली नाही. त्या कारणामुळे त्याला अकृतवन असे नाव मिळाले. तो मुलगा श्री परशुरामांचा मित्र व शिष्य बनला. यानंतर दोघांनी अनुक्रमे भृगु, च्यवन, ओर्व, रुचिक आणि जमदग्नी या महान ऋषींना भेट दिली आणि आपल्या साहसांच्या कथा त्यांना सांगितल्या. श्री परशुरामांच्या पराक्रमातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे कार्तवीर्य अर्जुनाचा वध. सहस्रबाहू म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्या राजाचे 1000 हात होते. श्री परशुरामांनी आपल्या परशूच्या प्रहारानं त्याचे एक एक हात छाटले आणि अखेरीस त्याचा वध केला. त्यांच्या बाणांच्या प्रचंड वर्षावामुळे त्याचे संपूर्ण सैन्यही पराभूत झाले. या घटनेनंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पसरले. देवराजेंद्रही अत्यंत प्रसन्न झाले. भगवान श्री शिवांच्या आज्ञेनुसार इंद्रानं विजय नावाचे दिव्य धनुष्य श्री परशुरामांना अर्पण केले. या धनुष्याच्या साह्यानं देवांनी पूर्वी राक्षसांचा संहार केला होता. याच दिव्य विजय धनुष्याच्या साह्यानं परशुरामांनी दुष्ट क्षत्रियांचा 21 वेळा संहार केला असे पुराणांमध्ये वर्णन आहे. नंतर आपल्या शिष्य कर्णाच्या गुरुभक्तीवर प्रसन्न होऊन श्री परशुरामांनी त्यालाही विजय धनुष्य प्रदान केले. कुरुक्षेत्राच्या युद्धात 17व्या दिवशी कर्णानं याच धनुष्याचा उपयोग केला. त्या दिवशी तो अत्यंत पराक्रमी आणि जवळजवळ अजिंक्य ठरला. श्री परशुरामांचा काळ
भारतीय उपखंडासाठी अत्यंत अशांत होता. पुराणानुसार त्या काळात विविध क्षत्रिय कुळांमध्ये आणि राज्यांमध्ये सतत संघर्ष चालू होता. श्री परशुराम नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या हैहय राज्यात, सध्याच्या महेश्वर परिसरात वास्तव्य करत होते. हैहय क्षत्रिय आणि भार्गव ब्राह्मण, ज्या वंशात परशुराम जन्मले, यांच्यातील पिढ्यानपिढ्यांचे वैर महाभारतात अनेक ठिकाणी वर्णिलेले आढळते. कुळावर कार्तवीर्य अर्जुन नावाचा एक पराक्रमी परंतु अत्यंत क्रूर राजा राज्य करत होता. तो श्री दत्तात्रेयांचा महान भक्त होता. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री दत्तात्रेयांनी त्याला अद्भुत वरदानं दिली. इच्छेनुसार कुठेही जाऊ शकणारा सुवर्णरथ आणि 1000 भुजा. या वरदानांमुळे कार्तवीर्य अर्जुन अपार सामर्थ्यवान बनला. त्याने अनेक विजय मिळवले आणि महिष्मती, सध्याचे महेश्वर, येथे आपली राजधानी स्थापन केली. त्याच्या पराक्रमाची कीर्ती इतकी वाढली की त्याने राक्षसराज रावणालाही पराभूत करून गोदावरी काठी कैद केले, असे वर्णन पुराणात आढळते. त्या काळात काही क्षत्रिय राजांकडून ब्राह्मणांवर अन्याय आणि अत्याचार होत असल्याचेही उल्लेख आढळतात. भृगुवंशीय परंपरेत हा संघर्ष पिढ्यानपिढ्या चालत असल्याचं सांगितले जाते. श्री परशुरामांचे पणजोबा ओर्व यांनी आपल्या बालपणीच्या अनुभवातून या अत्याचारांची वेदना व्यक्त केली होती. कालांतरानं भगवान श्री शिवांच्या कृपेनं श्री परशुरामांना दिव्य परशु प्राप्त झाला आणि ते परशुराम म्हणजेच कुऱ्हाडधारी राम म्हणून प्रसिद्ध झाले. शिवांनी त्यांना अजेयता आणि अनेक दिव्य अस्त्रांचे वरदान दिले. त्यावेळी कार्तवीर्य अर्जुन हा आपल्या सामर्थ्यामुळे अत्यंत गर्विष्ठ झाला होता. त्याच्या 1000 भुजांमुळे तो सर्वांवर वर्चस्व गाजवत होता. जरी तो प्रारंभी नीतिमान राजा होता, तरी अपार शक्तीमुळे त्याच्यात अहंकार निर्माण झाला. तो आपल्या प्रजेलाही त्रास देऊ लागला आणि देवताही त्याच्यापासून सावध राहू लागल्या. एकदा त्यानं देव वरुणाला विचारले, "माझ्या बरोबरीचा योद्धा कोणी आहे का?" तेव्हा वरुणानं उत्तर दिले, "परशुराम." हे ऐकून कार्तवीर्य संतप्त झाला. काही काळानंतर कार्तवीर्य अर्जुन महर्षी जमदग्नी यांच्या आश्रमात आला. त्यावेळी श्री परशुराम आश्रमाबाहेर होते. तरीही जमदग्नींनी आपल्या तपशक्तीच्या बळावर राजाचे आणि त्याच्या सैन्याचे आदरातिथ्य केले. कार्तवीर्याला आश्चर्य वाटले की एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था कशी झाली. तेव्हा जमदग्नींनी त्याला कामधेनू ही दिव्य गाय दाखवली, जी इच्छेनुसार सर्व काही प्रदान करू शकत होती. राजाच्या मंत्र्यांनी त्याला ती गाय हस्तगत करण्याचा सल्ला दिला. गर्ग ऋषींनी त्याला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण कार्तवीर्यानं त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. जमदग्नींनी ती गाय देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हैहय सैनिकांनी आश्रमावर आक्रमण केले. जमदग्नींना मारहाण करून बेशुद्ध केले आणि कामधेनूचा जबरदस्तीनं अपहरण केले. नंतर कार्तवीर्याला आपल्या कृतीचा पश्चात्ताप झाला, पण ऋषींच्या कोपाच्या भीतीनं त्यानं गाय परत केली नाही. श्री परशुराम परत आल्यावर त्यांना संपूर्ण घटना समजली. आपल्या आईच्या दुःखानं व्याकुळ होऊन पाहिल्यानंतर त्यांनी कार्तवीर्य अर्जुनला पराभूत करायचे ठरवले. या महान कार्यासाठी त्यांनी भगवान श्री ब्रह्मदेवांची उपासना केली. श्री ब्रह्मदेवांनी त्यांना सावध केले की कार्तवीर्याचा वध करणं अत्यंत कठीण आहे आणि त्यासाठी विशेष दिव्य संरक्षण आवश्यक आहे.
त्यांनी परशुरामांना भगवान शिवांकडून त्रैलोक्य कवच प्राप्त करण्याचा सल्ला दिला. परशुराम भगवान श्री शिवांकडे गेले. श्री शिवांनी त्यांना सांगितले की कार्तवीर्यालाही श्री दत्तात्रेयांकडून असेच संरक्षण लाभले आहे. तरीही त्यांनी श्री परशुरामांना ते दिव्य कवच आणि अनेक अस्त्रे दिली. परंतु त्या कवचाचा योग्य उपयोग करण्यासाठी आवश्यक मंत्रज्ञान अपूर्ण असल्याने श्री परशुराम अगस्त्य ऋषींकडे गेले. अगस्त्यांनी त्यांना विष्णू स्तोत्र सांगितले आणि गंगोत्री येथे 1 महिना तपश्चर्या करण्यास सांगितले. श्री परशुरामांनी अत्यंत श्रद्धेने तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णूंनी त्यांना दर्शन दिले, विजयाचे आशीर्वाद दिले आणि त्यांच्या भविष्याची दिशा निश्चित केली. सर्व तयारी पूर्ण करून दिव्य कवच आणि अस्त्रांचे प्रभुत्व मिळवून परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचा अंत करण्यासाठी महिष्मतीकडे प्रस्थान करू लागले. श्री परशुराम महिष्मतीच्या सीमेवर येऊन पोहोचले. त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाला स्पष्ट संदेश पाठवला. कामधेनू परत करून भार्गवांना शरण या, अन्यथा रणांगणात मृत्यूला सामोरे जा. हा संदेश ऐकताच कार्तवीर्य संतप्त झाला. त्याने आपल्या मांडलिक आणि मित्रराजांना पाचारण केले आणि 1000 बलाढ्य अक्षौहिणी सैन्य गोळा केले. श्री परशुराम मात्र एकट्याने एकाच रथावर आरूढ होऊन या विशाल सैन्यासमोर उभे ठाकले. युद्धाला प्रारंभ झाला आणि श्री परशुरामांनी है सैन्यात प्रचंड हाहाकार माजवला. सर्वप्रथम त्यांनी मत्स्य देशाचा राजा मंगलचा वध केला आणि नारायणास्त्राचा उपयोग करून त्याच्या सैन्याचा संहार केला. सलग 3 दिवस चाललेल्या युद्धात परशुरामांनी 12 अक्षौहिणी सैन्याचा नाश केला. त्यानंतर इक्ष्वाकू वंशीय राजा सुचंद्र 1,00,000 राजकुमार आणि 7 अक्षौहिणी सैन्यासह श्री परशुरामांवर चालून आला. श्री परशुरामांनी त्या 7ही अक्षौहिणींचा आणि असंख्य योद्ध्यांचा संहार केला. मग सुचंद्र आणि श्री परशुराम यांच्यात थेट द्वंद्वयुद्ध सुरू झाले. सुचंद्र श्री परशुरामांचे हल्ले परतवण्यात समर्थ ठरला. संतप्त होऊन श्री परशुरामांनी पुन्हा नारायणास्त्राचा प्रयोग केला, परंतु सुचंद्र त्यासमोर नतमस्तक झाल्यामुळे ते निष्फळ ठरले. श्री परशुरामांनी अनेक दिव्य अस्त्रे वापरली, पण सुचंद्राने ती सहज निष्प्रभ केली. श्री परशुरामांनी शिवशूलाचा प्रहार केला, पण तो सुचंद्राच्या छातीवर आदळताच फुलांच्या माळेत परिवर्तित झाला. तेव्हा श्री परशुरामांच्या ध्यानात आले की भद्रकाली देवीच्या कृपेने सुचंद्र अजिंक्य ठरला आहे. तेव्हा श्री परशुरामांनी देवीची उपासना केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी भद्रकाली प्रकट झाली आणि वर मागण्यास सांगितले. श्री परशुरामांनी सुचंद्राचा वध करण्याचे सामर्थ्य मागितले. देवीने त्यांना आग्नेयास्त्राचा उपयोग करण्यास सांगितले. श्री परशुरामांनी आग्नेयास्त्राचा प्रयोग करून सुचंद्राचा रणांगणात दाह करून वध केला. यानंतर सुचंद्राचा पुत्र पुष्कराक्ष युद्धासाठी पुढे आला, परंतु श्री परशुरामांनी आपल्या परशुने त्याचे 2 तुकडे केले आणि आणखी 9 अक्षौहिणी सैन्याचा संहार केला. शेवटी स्वतः कार्तवीर्य अर्जुन रणांगणात उतरला. 1000 भुजा आणि 500 धनुष्य धारण करून 100 घोड्यांनी ओढलेल्या सुवर्ण रथावर आरूढ होऊन तो परशुरामांसमोर उभा ठाकला. दोघांमध्ये प्रचंड युद्ध पेटले. त्यांनी एकमेकांवर ब्रह्मास्त्रांचा मारा केला. संपूर्ण सृष्टीचा विनाश होण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा श्री परशुरामांनी आपल्या सामर्थ्याने त्या अस्त्रांचा प्रभाव शमवला.
यानंतर श्री परशुरामांनी बाणाने कार्तवीर्याचे कान कापले आणि त्याचा मुकुट उद्ध्वस्त केला. संतप्त झालेल्या कार्तवीर्याने अनेक दिव्य अस्त्रांचा वर्षाव केला. पण श्री परशुरामांनी ते सर्व परतवून लावले. शेवटी कार्तवीर्याने श्री दत्तात्रेयांकडून प्राप्त त्रिशूळ श्री परशुरामांवर फेकला. त्या प्रहाराने श्री परशुराम काही काळ बेशुद्ध झाले. परंतु शुद्धीवर येताच त्यांनी अद्वितीय पराक्रम दाखवला. एकामागून एक कार्तवीर्याच्या सर्व 1000 भुजा त्यांनी छाटून टाकल्या. त्यानंतर पाशुपतास्त्राचा प्रयोग करून त्यांनी कार्तवीर्याचे शिर धरापासून वेगळे केले आणि त्याचा अंत केला. अशा प्रकारे श्री परशुरामांनी कार्तवीर्य अर्जुनाचा वध केला. यानंतर त्यांनी त्याच्या 11,000 पुत्रांकडे धाव घेतली. अल्पावधीतच त्यांनी प्रचंड सैन्याचा संहार केला. अनेक पुत्र रणांगणात मारले गेले, तर उरलेले भीतीने पळून गेले. श्री परशुरामांनी उरलेल्या सर्व शत्रूंचा पराभव करून हैहयांचा पूर्णतः नाश केला आणि कामधेनू गाय परत मिळवून विजयासह आपल्या आश्रमाकडे परतले. श्री परशुराम जेव्हा विजय मिळवून आश्रमात परतले, तेव्हा महर्षी जमदग्नी त्यांच्यावर प्रसन्न झाले. परंतु त्यांच्या हातातील रक्तानं माखलेला परशु पाहून ते चिंतितही झाले. त्यांनी आपल्या पुत्राला क्रोध आणि अहंकारापासून दूर राहण्याचा उपदेश केला. पित्याच्या आज्ञेचा मान राखून श्री परशुरामांनी तपश्चर्या केली आणि आत्मशुद्धीसाठी 1 वर्ष विविध तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. दरम्यान कार्तवीर्य अर्जुनाचे पुत्र आपल्या पित्याचा शोध घेत राजवाड्यात आले. त्यांना समजले की त्यांच्या पित्याचा वध केवळ श्री परशुरामांनीच केला असणार. सूडाच्या भावनेने ते महर्षी जमदग्नींच्या आश्रमात गेले. तेथे त्यांनी निर्दयपणे जमदग्नींवर बाणांचा वर्षाव करून त्यांची हत्या केली आणि त्यांच्या शरीराचे शीर धडापासून वेगळे करून ते घेऊन गेले. श्री परशुराम परत आल्यावर त्यांनी पाहिले की त्यांची माता रेणुका पतीच्या मृतदेहाजवळ बसून एकापाठोपाठ 21 वेळा छाती बडवत शोक करत आहे. हे दृश्य पाहून श्री परशुरामांच्या अंतःकरणात प्रचंड संताप उसळला. ते तात्काळ कार्तवीर्याच्या पुत्रांच्या मागावर निघाले. त्यांनी त्या सर्वांचा संहार केला आणि वडिलांचे शीर परत आणून त्यांच्या अंत्यसंस्काराची विधिपूर्वक पूर्तता केली. यानंतर श्री परशुरामांनी भयंकर प्रतिज्ञा केली. माझ्या मातेनं छाती बडवलेल्या प्रत्येक वेळीप्रमाणे मी पृथ्वीवरील दुष्ट क्षत्रियांचा 21 वेळा संहार करीन. या प्रतिज्ञेनंतर श्री परशुरामांनी संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि अन्याय करणाऱ्या क्षत्रियांवर प्रहार केला. त्यांच्या पराक्रमामुळे अनेक युद्धे झाली आणि क्षत्रिय सामर्थ्याला मोठा धक्का बसला. महाभारतात उल्लेख आहे की त्यांनी आपल्या पराक्रमाने क्षत्रियांचा वारंवार संहार केला आणि सामंतपंचक येथे रक्ताची 5 सरोवरे निर्माण झाली. एका आख्यायिकेनुसार युद्धानंतर श्री परशुराम कर्नाटकातील मलप्रभा नदीकाठी गेले. तेथे त्यांनी आपला परशु धुतला असता नदीचे पाणी रक्तामुळे लाल झाले. नदीकाठी असलेल्या स्त्रियांनी आश्चर्यानं उद्गार काढले. ऐहोळे असे म्हणतात की यावरूनच ऐहोळे या गावाचे नाव पडले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार केरळ किनारपट्टीवर स्थायिक असलेल्या काही समुदायांनी श्री परशुरामांच्या भीतीने स्वतःला द्विज म्हणून दर्शवले आणि नंतर दक्षिणेकडे स्थलांतर केले. पुढे श्री परशुरामांनी त्यांना त्या भूमीत स्थायिक होण्याची परवानगी दिली असे मानले जाते. पृथ्वीवरील युद्धानंतर श्री परशुरामांनी अश्वमेध यज्ञ केला, जो केवळ सार्वभौम राजेच करीत.
त्यांनी जिंकलेली संपूर्ण भूमी महर्षी कश्यप आणि इतर ब्राह्मणांना दान केली. यज्ञानंतर उरलेल्या क्षत्रियांना 2 पर्याय देण्यात आले. श्री परशुरामांना शरण जाणे किंवा युद्ध करणे. परंतु ते दोन्हीही करण्यात अपयशी ठरले आणि त्यांचा पराभव झाला. श्री परशुरामांची विशेषता अशी की श्री विष्णूंचा 6वा अवतार असूनही ते अमर मानले जातात. त्यामुळे त्यांनी पुढील अवतार भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या काळाचाही साक्षात्कार केला. रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांमध्ये परशुरामांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, ज्यामुळे त्यांचे स्थान भारतीय परंपरेत अद्वितीय ठरते. रामायणात एक अत्यंत प्रसिद्ध प्रसंग वर्णिला आहे. राजकुमारी सीतेच्या स्वयंवरासाठी मिथिलेचे राजा जनक यांनी भगवान श्री शिवांचे दिव्य धनुष्य ठेवले होते. अट अशी होती की जो कोणी त्या धनुष्याला उचलून त्याला प्रत्यंचा लावेल, त्याच्याशी सीतेचा विवाह होईल. अनेक बलाढ्य राजांनी प्रयत्न केले, पण कोणीही त्या धनुष्याला हलवूही शकले नाही. शेवटी श्रीरामांनी ते धनुष्य सहज उचलले आणि प्रत्यंचा लावताना ते मधोमध तुटले. त्या प्रचंड आवाजाचा नाद दूर महेंद्र पर्वतावर ध्यानस्थ असलेल्या श्री परशुरामांच्या कानावर पडला. हे ऐकताच श्री परशुराम क्रोधानं तिथे आले आणि त्यांनी श्रीरामांचा मार्ग अडवला. त्यांनी श्रीरामांना आव्हान दिले. राजा दशरथांनी विनंती करूनही श्री परशुराम शांत झाले नाहीत. तेव्हा श्रीरामांनी आपले सामर्थ्य दाखवून दिले. श्री परशुरामांनी त्यांना भगवान विष्णूंचे दिव्य शारंग धनुष्य दिले आणि प्रत्यंचा लावण्यास सांगितले. श्रीरामांनी ते एका क्षणात करून दाखवले आणि बाण रोखून उभे राहिले. त्या क्षणी श्री परशुरामांना जाणवले की ते स्वतःच्याच पुढील अवतारासमोर उभे आहेत. त्यांनी आपली सर्व दिव्य अस्त्रे आणि शक्ती श्रीरामांना अर्पण केली आणि पुढील तपश्चर्येसाठी निघून गेले. रामलीलांच्या काही परंपरांमध्ये असा उल्लेख आढळतो की श्री परशुराम सीतेला आशीर्वाद देतात. दीर्घ सुमंगली भवा, म्हणजेच तुझा पती आयुष्यभर सुखरूप राहो. महाभारतात श्री परशुराम आणि पितामह भीष्म यांच्यातील संघर्ष अत्यंत प्रसिद्ध आहे. भीष्म हे कुरुवंशातील राजकुमार होते आणि श्री परशुरामांचे शिष्य होते. त्यांनी बालपणी श्री परशुरामांकडून युद्धकलेचे शिक्षण घेतले होते. काशीच्या राजानं आपल्या 3 कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचा स्वयंवर आयोजित केला होता. या स्वयंवरासाठी अनेक राजांना आमंत्रण देण्यात आले होते, परंतु हस्तिनापूरच्या वतीनं भीष्मांना आमंत्रण नव्हते. तरीही आपल्या सावत्र भावासाठी, राजा विचित्रवीर्यासाठी, वधू मिळवण्यासाठी भीष्म स्वतः त्या स्वयंवरात गेले. त्यांनी तेथे उपस्थित सर्व राजांना पराभूत करून त्या 3ही राजकन्यांचे बलपूर्वक हरण केले आणि त्यांना हस्तिनापुराकडे घेऊन निघाले. पुढे घडलेल्या घटनांमुळे अंबाच्या आयुष्यात मोठा कलाटणी आली आणि याच कारणामुळे श्री परशुराम व भीष्म यांच्यात संघर्ष उद्भवला. न्याय मिळवण्यासाठी अंबानं श्री परशुरामांची शरण घेतली. तिच्या दुःखानं व्यथित होऊन श्री परशुरामांनी आपल्या माजी शिष्याविरुद्ध युद्ध करण्याचे ठरवले. हे युद्ध सलग 23 दिवस चालले. दोन्ही बाजूंनी प्रचंड पराक्रम दाखवला गेला. शेवटी भीष्मांनी एक दिव्य अस्त्र वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु आकाशवाणीनं त्यांना थांबवले, कारण त्या अस्त्राचा उपयोग गुरुविरुद्ध करणं हे अधर्म ठरले असते. यानंतर पितर आणि ऋषी प्रकट झाले.
त्यांनी श्री परशुरामांना युद्ध थांबवण्यास सांगितले आणि भीष्म अजिंक्य असल्याचे स्पष्ट केले. शेवटी श्री परशुरामांनीही मान्य केले की भीष्म अत्यंत पराक्रमी आणि अजेय आहेत. त्यांनी अंबाला सांगितले की मी माझ्या सर्व शक्तीनं प्रयत्न केला, परंतु भीष्मांवर विजय मिळवू शकलो नाही. यानंतर देवांनी भीष्मांची स्तुती केली आणि भीष्मांनी परशुरामांकडून आशीर्वाद घेतला. वैदिक काळातील आपल्या कार्याच्या अखेरीस भगवान श्री परशुरामांनी संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचा त्याग केला. सोनं ब्राह्मणांना दान केले आणि जिंकलेली भूमी महर्षी कश्यपांना अर्पण केली. अखेरीस त्यांच्याजवळ केवळ त्यांचे शरीर आणि दिव्य शस्त्रेच उरली. अशा वेळी गरीब ब्राह्मण असलेले द्रोण त्यांच्याकडे भिक्षा मागण्यासाठी आले. श्री परशुरामांनी विचारले, "तुला काय हवे आहे?" तेव्हा द्रोण म्हणाले, "हे भृगुपुत्रा, तुमच्याकडील सर्व शस्त्रे आणि त्यांचा उपयोग, तसेच त्यांना पुन्हा आवाहन करण्याचे ज्ञान मला द्या." श्री परशुरामांनी त्यांची विनंती मान्य केली. त्यांनी आपली सर्व दिव्य शस्त्रे आणि शस्त्रविद्या द्रोणांना दिली आणि त्यांना त्या विद्यामध्ये पारंगत केले. पुढे हेच द्रोण पांडव आणि कौरव या दोघांचेही गुरु बनले, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव महाभारताच्या युद्धात निर्णायक ठरला. त्यानंतर दानवीर कर्णाचा प्रसंग येतो. कर्ण हा सूर्यपुत्र असूनही त्याचे पालनपोषण एका सारथ्याच्या कुटुंबात झाले होते. आपल्या वर्णामुळे श्री परशुरामांकडून शिक्षण मिळणार नाही या भीतीनं कर्णानं स्वतःला ब्राह्मण असल्याचं भासवले. श्री परशुरामांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्याला दिव्य अस्त्रविद्येचं ज्ञान दिले. कर्णाच्या प्रतिभेनं प्रभावित होऊन त्यांनी त्याला स्वतःच्या बरोबरीचा धनुर्धर मानले. एकदा श्री परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून विश्रांती घेत होते. त्यावेळी एका कीटकानं कर्णाच्या मांडीला भेदले. तीव्र वेदना होत असूनही गुरूंची झोप भंग होऊ नये म्हणून कर्ण शांत राहिला. त्याच्या जखमेतून वाहणाऱ्या रक्तामुळे श्री परशुराम जागे झाले. त्यांनी ओळखले की इतकी वेदना सहन करणं केवळ क्षत्रियालाच शक्य आहे. त्यामुळे कर्णानं आपली ओळख लपवली असल्याचं त्यांना समजले. क्रोधित होऊन श्री परशुरामांनी कर्णाला शाप दिला. "तुला जेव्हा सर्वात जास्त दिव्य अस्त्रविद्येची आवश्यकता असेल, तेव्हा ती तुला विसरेल." कर्णानं क्षमा मागितल्यावर श्री परशुरामांनी त्याच्या परिश्रम आणि निष्ठेचा मान राखून त्याला भार्गवास्त्र आणि विजयधनुष्य प्रदान केले. काळ पुढे सरकला. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या आधी कर्णाला स्वप्नात श्री परशुरामांचं दर्शन झाले. त्यानं आपल्या गुरूंना शाप मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा श्री परशुराम म्हणाले की त्यांना कर्णाच्या खऱ्या स्वभावाची जाणीव होती, परंतु त्याच्या गुणवत्तेमुळे त्यांनी त्याला शिक्षण दिले. त्यांनी कर्णाला सांगितले की त्या शापामागेही एक व्यापक धर्मव्यवस्था आहे. जर कर्णानं अर्जुनाचा वध केला तर अधर्माचा विजय होईल. त्यामुळे त्यांनी कर्णाला शाप स्वीकारण्यास सांगितले. कर्णानं गुरूंची आज्ञा मान्य केली. त्याच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन श्री परशुरामांनी त्याला अमर कीर्ती आणि चिरंतन यशाचा आशीर्वाद दिला. श्री परशुरामांचं 3 महान शिष्य भीष्म, द्रोण आणि कर्ण हे तिघही पुढे कौरवांच्या बाजूनं उभे राहिले. त्यांच्या जीवनकथांमध्ये पराक्रम, धर्मसंकट आणि नियतीचा विलक्षण संगम दिसून येतो. विविध पुराणांमध्ये भगवान श्री परशुरामांच्या असंख्य कथा वर्णिल्या आहेत. या कथांमध्ये त्यांनी विविध हिंदू देवतांशी केलेले संवाद तसेच
चिरंजीवी असल्यामुळे वेगवेगळ्या युगांमध्ये घडलेल्या त्यांच्या लीला यांचे सविस्तर वर्णन आढळते. पुराणानुसार भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रचंड लाटा आणि वादळांमुळे मोठा भूभाग समुद्राच्या पाण्याखाली गेला होता. त्यावेळी भगवान श्री परशुरामांनी समुद्राशी सामना केला आणि श्री वरुणदेवाकडे कोकण व मलबार प्रदेश पुन्हा प्राप्त करून देण्याची विनंती केली. असे म्हणतात की त्यांनी आपला परशू समुद्रात फेकला. त्या ठिकाणापर्यंत समुद्र मागे सरकला आणि नव्याने भूमी प्रकट झाली. परंतु ती जमीन खाऱ्या पाण्यामुळे नापीक होती. त्यानंतर श्री परशुरामांनी नागराजाची तपश्चर्या केली. नागराजाच्या कृपेने त्या भूमीवर सर्प पसरले आणि त्यांच्या विषामुळे जमिनीतील खारटपणा कमी झाला. कालांतराने ती भूमी सुपीक व हिरवीगार झाली. अशा प्रकारे पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यानचा प्रदेश, आजचा केरळ, निर्माण झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. केरळ, कोकण, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा किनारी भाग आजही परशुराम क्षेत्र म्हणून ओळखला जातो. पुराणांमध्ये उल्लेख आहे की या भूमीवर श्री परशुरामांनी 108 ठिकाणी भगवान शिवांच्या मूर्तींची स्थापना केली. काही कथांनुसार त्यांनी सूप समुद्रात फेकले, ज्यामुळे गोकर्ण परिसरात नवीन भूमी प्रकट झाली. तसेच आपल्या दिव्य धनुष्यातून सोडलेल्या बाणामुळे गोव्यातील बेनावलीम येथे कमळ सरोवर निर्माण झाले असेही म्हटले जाते. यानंतर श्री परशुरामांनी नव्याने निर्माण झालेल्या भूमीत धर्मव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी विविध ब्राह्मणांना तेथे स्थायिक होण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी भगवान श्री शिवाला विनंती केली की त्यांनी या भूमीत सदैव वास करावा. श्री शिवाने ही विनंती मान्य केली. गुहागर येथे व्यादेश्वर शिवलिंगाची स्थापना झाली आणि तेथे भगवान श्री शिव अदृश्य रूपाने वास करतात. एकदा श्री सूर्यदेवाच्या प्रखर उष्णतेमुळे संतप्त होऊन परशुरामांनी आकाशात बाण सोडले. तेव्हा श्री सूर्यदेव त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी श्री परशुरामांना 2 वस्तू दिल्या, पादुका आणि छत्री, ज्यांचा उपयोग उष्णतेपासून संरक्षणासाठी होतो. नाथ परंपरेनुसार सूडानंतर श्री परशुरामांनी आध्यात्मिक ज्ञानासाठी गंधमादन पर्वतावर भगवान श्री दत्तात्रेयांची भेट घेतली. त्यांच्या संवादातून त्रिपुरा रहस्य या अद्वैत वेदांतावरील महत्त्वपूर्ण ग्रंथाची निर्मिती झाली. श्री परशुराम आणि महर्षी अगस्त्य यांना कलरीपयट्टू या प्राचीन युद्धकलेचे जनक मानले जाते. श्री परशुरामांनी विकसित केलेल्या उत्तर शैलीत शस्त्रांवर भर आहे, तर अगस्त्यांनी विकसित केलेल्या दक्षिण शैलीत निशस्त्र लढाईवर अधिक लक्ष दिले जाते. हीच कला पुढे जगभर पसरली असे मानले जाते. काळाच्या अखेरीस सततच्या युद्धांमुळे कंटाळून श्री परशुरामांनी संन्यास स्वीकारला. महाभारतानुसार त्यांनी 21 वेळा पृथ्वी क्षत्रियांपासून मुक्त केल्यानंतर महेंद्र पर्वतावर जाऊन तपश्चर्या सुरू केली. निघण्यापूर्वी त्यांनी जिंकलेली संपूर्ण भूमी ब्राह्मणांना दान केली आणि धर्मव्यवस्थेची पुनर्स्थापना केली. भगवान श्री परशुराम हे इतर अवतारांप्रमाणे नाहीत. ते चिरंजीवी आहेत. ते आजही महेंद्रगिरी पर्वतावर तपश्चर्या करत आहेत. कल्की पुराणानुसार कलियुगाच्या शेवटी भगवान श्री विष्णूंच्या 10व्या अवतार श्री कल्की यांना युद्धकला आणि धर्मज्ञान देण्यासाठी परशुराम पुन्हा प्रकट होतील. अशा प्रकारे भगवान श्री परशुराम हे केवळ एक योद्धा नव्हते,
तर धर्मसंस्थापक, गुरु, तपस्वी आणि चिरंजीवी अवतार म्हणून भारतीय परंपरेत अद्वितीय स्थान राखतात.